जर तुम्ही घोरत आहात तर बाय डिफॉल्ट तुम्ही तुमचं वजन वाढवायला निमंत्रण देत आहात. होय, अगदी बरोबर ऐकलं. कसं? ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर जर तुम्हाला घोरायचा त्रास असेल किंवा जर तुमची झोप ही वारंवार तुटत असेल किंवा तुम्ही लघवीला उठत असाल किंवा पाणी प्यायला रात्री झोपेत उठत असाल, तर कुठेतरी तुमची झोप नीट नाही होत आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही घोरत असाल तर तुम्हाला स्लीप ॲपनिया याचा त्रास असू शकतो. आता स्लीप ॲपनिया म्हणजे काय, की जेव्हा आपण घोरतो तेव्हा आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये आपल्याला ऑक्सिजन कुठेतरी कमी पुरत असतो आणि ते ऑक्सिजन जेव्हा कमी पुरत असतो तेव्हा सबकॉन्शियसली आपल्याला आपला मेंदू झोपेतून उठवत असतो जेणेकरून आपण ऑक्सिजन घेऊ शकू. पण आता गडबड अशी होते की हे वारंवार जेव्हा आपण झोपेतून उठत असतो सबकॉन्शियसली आपल्याला कळत पण नसते की आपण झोपेतून उठलेलो आहे, पण हे ऑक्सिजन घेण्यासाठी जेव्हा आपण वारंवार झोपेतून जागा होत असतो तेव्हा कुठेतरी आपली झोप पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे शरीरातलं कोर्टिसॉल वाढतं आणि जेव्हा शरीरातलं कोर्टिसॉल वाढतं तेव्हा आपल्या शरीरातली लेप्टिन आणि ग्रेलिन हे जे भूकवाढीचे हॉर्मोन्स असतात हे वाढायला सुरुवात होते. म्हणून तुम्हाला अनुभव आला असेल खूप वेळेला की ज्या ज्या दिवशी तुमचं जागरण होतं त्या दिवशी तुम्हाला खूप क्रेविंग्स होतात, पुढची रात्री क्रेविंग होतात, काहीतरी खायची इच्छा होते, कॉफी प्यायची इच्छा होते, कारण हे भुकेचे हॉर्मोन्स वाढलेले असतात आणि हेच भुकेचे हॉर्मोन्स वाढलेले तुम्हाला जास्ती जेवायला मोटिवेट करतील आणि ऑब्व्हियसली जास्ती जेवण झाल्यावर आपलं वजन वाढणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही घोरत असाल किंवा जर तुम्हाला स्लीप ॲपनिया असेल किंवा तुम्ही वारंवार जर झोपेतून उठत असाल तर कुठेतरी तुमचं वजन हे नक्कीच वाढलं जाणार आहे तुमच्या लेप्टिन आणि ग्रेलिनमुळे. असं असंख्य महिलांनी त्यांचे लेप्टिन आणि ग्रेलिन हे विशिष्ट योगाभ्यासाने माझ्या कम्युनिटीमध्ये कमी करायचा प्रयत्न केलाय आणि देअरफोर त्यांचं वजन कमी करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला देखील घोरण्याचा त्रास आहे का आणि तुमचं वजन वाढलंय का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. असंच मी महिलांच्या आरोग्याबद्दल खास करून वजन वाढीबद्दल या चॅनलमध्ये अगदी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगत असतो. धन्यवाद.